श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार मित्रांनो, श्री गुरुचरित्र विश्लेषण या आपल्या मालिकेच्या 13व्या भागात तुम्हा सर्वांचे सोल स्पिरिच्युअलिटीवरती मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, या 13व्या अध्यायाने मला एक अत्यंत मोठी शिकवण दिली आहे. जेथे माणसाचे विज्ञान आणि तर्क संपतो, तेथून गुरुमाऊलीची लीला सुरू होते. मागील अध्यायात आपण पाहिले की श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या आईचा मोह नष्ट करून गौतमी तटाकडे म्हणजे गोदावरीकडे प्रस्थान केले. आज आपण पाहणार आहोत की एका भयंकर आणि असाध्य अशा पोटदुखीच्या रोगाने ग्रस्त असलेल्या ब्राह्मणाला म्हणजे विप्राला श्री गुरु कसे बरे करतात. वैद्यकीय शास्त्राला जे अशक्य वाटेल ते गुरुमाऊलीने कसे शक्य केले याचा हा अद्भुत चमत्कार आहे. सिद्ध योगी नामधारकाला सांगतात की गोदावरीच्या तटावर एक ब्राह्मण अत्यंत भयंकर अशा शूळ व्याधीने म्हणजे पोटदुखीने ग्रस्त होता. मित्रांनो, ही पोटदुखी इतकी भयंकर होती की तो ब्राह्मण रात्रंदिवस वेदनेने तडफडत असे. त्याने अनेक वैद्यांना दाखवले, अनेक औषधे घेतली, पण काहीही उपयोग झाला नाही. जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा माणसाचा संयम सुटतो. त्या ब्राह्मणाला वाटले की या नरक यातना भोगून जगण्यापेक्षा मरण पत्करलेले बरे. तो अत्यंत निराश होऊन आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीच्या दिशेने निघाला. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, आता जलसमाधी घ्यायची आणि या वेदनेतून कायमचे मुक्त व्हायचे. पण मित्रांनो, ज्याच्यावर गुरुमाऊलीची कृपा असते त्याला साक्षात काळही स्पर्श करू शकत नाही. तो विप्र नदीत उडी मारणार तेवढ्यात साक्षात श्री नरसिंह सरस्वती तिथे प्रकट झाले. त्यांनी त्याला थांबवले आणि अत्यंत वात्सल्याने विचारले, अरे, आत्महत्या हे तर महापाप आहे, तू असे का करत आहेस? त्या ब्राह्मणाने रडत रडत आपली सर्व व्यथा श्री गुरूंना सांगितली. तेव्हा श्री गुरूंनी अत्यंत अद्भुत उपाय केला. त्यांनी गावातील एका ब्राह्मणाला बोलावले आणि सांगितले, या विप्राला अत्यंत गोड पक्वान्नाचे आणि जड असे भोजन द्या. हे ऐकून सगळे थक्क झाले. ज्या माणसाला साधे पाणी पचत नाही त्याला पक्वान्न खायला देणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणे असे वैद्यांचे म्हणणे होते. पण श्री गुरूंचा शब्द हाच अंतिम उपाय असतो. विप्रांनी श्री गुरूंच्या शब्दावर पूर्ण श्रद्धा ठेवली आणि ते पक्वान्नाचे भोजन ग्रहण केले. आणि काय आश्चर्य, श्री गुरूंच्या कृपेने ते जड अन्न पचले आणि त्याची ती भयंकर पोटदुखी एका क्षणात कायमची नाहीशी झाली. जे अन्न त्याच्यासाठी विष ठरणार होते तेच अन्न श्री गुरूंच्या कृपेने त्याच्यासाठी संजीवनी ठरले. मित्रांनो, या अत्यंत चैतन्यदायी 13व्या अध्यायाचे नित्य वाचन केल्याने कोणती फळे मिळतात ते आता पाहूया. असाध्य आजारातून मुक्ती. पोटदुखी, पोटाचे विकार किंवा कोणत्याही असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णासाठी हा अध्याय अत्यंत फलदायी आहे. नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारापासून संरक्षण. जेव्हा आयुष्यात सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा हा अध्याय जगण्याची नवी उमेद देतो. गुरुवरील दृढ श्रद्धा. ईश्वरी कृपेवर आणि गुरूंच्या शब्दावर किती अढळ विश्वास असावा याची ही सर्वोत्तम शिकवण आहे. अशा प्रकारे श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या अगाध लीलेने त्या विप्राला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आणि त्याला नवजीवन दिले. पुढच्या म्हणजे 14व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री गुरु एका क्रूर आणि निर्दयी यवनाच्या म्हणजे मुस्लिम राजाचा अहंकार कसा मोडतात आणि एका गरीब भक्ताचे रक्षण कसे करतात. या 13व्या अध्यायाची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर श्री गुरूंच्या या अद्भुत चमत्काराने तुम्हाला थक्क केले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हालाही आयुष्यात कधी असा श्री गुरूंच्या कृपेचा अनपेक्षित अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.